बघा, राम मंदिर हा विषय जर फडणवीसांना लक्ष करण्याचा वाटत असेल महाराष्ट्रात शिवसेनेला, तर मला असं वाटतं फडणवीस यांनी गेल्या 30-35 वर्षातला राम मंदिर लढायचा इतिहास समजून घ्यावा. फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी. ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेलं आहे ना, त्याच्यावर त्यांनी पाहावं. मी जे म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये एक फुल दोन डाऊटफुल यांचं सरकार सुरू आहे, बरं का. आणि हे जे एक फुल आहेत ते सुद्धा राहणार नाहीत आणि दोन डाऊटफुल उपमुख्यमंत्री आहेत. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा पूर्ण नाही आहेत, त्या सुद्धा वाटेकरी आहेत. त्यांनी त्याच्यावर बोलावं. राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे हे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते, गोधडीमध्ये होते सगळे, गोधडीमध्ये रांगत होते. काय काय सांगतायत ते राम मंदिरावर, आणि तुम्ही काय प्रश्न विचारता राम मंदिरावर आम्हाला? त्यांना विचारा प्रश्न, तुम्ही कुठे होतात म्हणून. डरपोक पळून गेले हे लोक. मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी, अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी, या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे. ही संघनीती आहे. स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावरती बोट दाखवायचं, बरं का. हा रामाचा अपमान करतायत ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.